आता एक दिवसाची जी परवानगी दिलेली आहे ती कोंडी कशी फोडणार आहात तुम्ही? आता उद्या एक दिवस बसाल आणि परवाचं मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाबाचा ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही. तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडण्या आहे, असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे, आम्ही पाळणार आहे. पण तो कायदा आहे नवीन कोणचा घेऊन काढायला, आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी. ती कायदा कुणालाच माहीत नाही. आणखीन तज्ज्ञांनी, वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. आणि कोणाला मिळते ऑफिसं नाही. अख्खी रात गेली आमच्या वकिलांची, तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची, पण ते ऑफिस सापडलं. मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणल्यावर सहायता करावं लागतं ना. त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला. वकिलाला तरी काय माहीत बिचारायला आमच्या काय त्याच्यावर. आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं. जिथं जिथं सहाय्य करून द्या म्हणले, आम्ही दिले. आम्हाला काय माहिती त्यात काय मग फसून घ्यायचंय. तुमची विनवणी याचिका गेली का फसून सहाय्य घ्यायच्या होत्या त्या पोलीस प्रशासनाला? आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना. ते 2025चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेला नाही. आणि आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सहाय्य केल्या आणि पाठवून दिलं. तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत, म्हणजे हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये. तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे. नाही, चुकीच्या माहित्या बाहेर पेरू नका म्हणा. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या, उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या 100 आहे, तर तिथले असणारे 36 ते 37 लोक हे कुणबी आहेत. त्या असणाऱ्या 1905 असेल किंवा त्याच्या आधीचं असेल, काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या 100 वर्षाच्या काळात, मग ते जर 36 लोक होते तर एकाला 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी ते 150-200 आकडा गेला. आणि त्या 150-200, 4-4, 5-5 म्हणलं तर आता त्याचे 800-900 झाले एका गावात. तशा नोंदी आहेत त्या, ते कुणबी. आणि मग ते कुणबी कुठे गेले? चला जाऊ दे, आज सगळेच मराठीत, मग ते कुणबी कुठे गेले? त्यांचे जे पोर आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, आणि म्हणा हे लावता येत नाही. अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही. आता तुम्ही लोकाला गचपणे समजता का व्हावी? तुम्ही स्वतःला शहाणं समजता तुम्हाला? अरे लोक लय हुशार झाले आता. फक्त आता आमची भाषा शेतकऱ्याची, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या जरा शुद्ध येतात, कारण तुम्ही येशीत राहता, हातभर गादी झोपाता, मग तुमची चांगली आहे, आम्हाला नाही येत चांगली. आम्ही काबड कष्ट करून आमच्या आईबापाचे कमरं मोडलेत. त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत. कधी पोहोचणार मुंबईमध्ये, काय अंदाज वाटतो? आज दिवसभर आपला सगळा शेड्यूल पाहता. रात्री पोहोचणार नाही, रात्री 100% आज पोहोचणार. आज पवित्र किल्ल्याचं दर्शन घेऊन काल पवित्र माती आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला जातोय. 29 ऑगस्टला अमरण उपोषण सुरू होणार. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सोबत मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, तुमच्या मोठ्या चुकीत समाजाच्या तुम्हाला हास जाता काम आहे. जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, हलव्य शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यायचं. कारण मी शांततेने संयमानं मराठ्यांच्या पत्रात एक एक गोष्ट टाकत चाललोय. तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे. काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असतात, हे सुद्धा प्रत्येक मराठ्याच्या पोरानं समजून घ्यायचंय. तिथं
2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 येते. ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून काय एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं. थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.